बघू शकता आज आपण मस्त अशी तोंडले आणलेलं आहे। तर तोंडलेची आपल्याला झटपट डब्यासाठी तयार होणारी सुक्की भाजी बनवायची आहे। तर सुक्की भाजी कशी बनवायची आणि तोंडलेची भाजी कशी करायची आणि टेस्टी कशी लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे नक्की तुम्हाला समजेल। तर ही तोंडलेची भाजी आपण मार्केटमधूनच आणले। तर मस्त अशी कवळी कवळी तोंडले बघून घ्यायची, कधी पण जे जास्त मोठी असते किंवा पिकलेली असते तर ती कधीच तोंडले घ्यायची नाही। मीडियम साईजचे अशा प्रकारचे तोंडले घ्यायचे आपल्याला, जे कवळे असते आणि खायला पण खूप टेस्टी लागते भाजी। तर सर्वात आधी आपण झटपट भाजी तयार करून घेऊया। तर मी इथं ही तोंडली स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे, कारण मार्केटमध्ये कुठून कुठून भाज्या येतात आपल्याला माहित नाही, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे चिरून घेणार आहे, चिरून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला लांब लांब पातळ चिरून घ्यायचं आहे। सर्व असेच चिरून घेऊया आपण भाजी। पाहू शकता आपण सर्व चिरले तोंडली। आता आपण मसाला तयार करून घेऊया। तोंडलीसाठी आपण इथे घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर, 2 मिरच्या, 1 टोमॅटो आणि 1 कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। सर्व कांदा अगदी बारीक चिरून घेऊया। टोमॅटो पण आपण बारीक चिरून घेऊया। मिरचीला पण आपण 2 तुकडे करून मधून कट मारून घेणार आहे। कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे। आपली कढई गॅसवर ठेवलेली आहे, गरम झाली। आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया। इथं मी 2 पळी ऑइल टाकलेले आहे। थोडासा कढीपत्ता टाकूया, मोहरी, थोडासा जिरा। इथं आपण लसूण ठेचून घेतले 4-5, ते पण टाकूया। लसूण छान लालसर भाजून घ्यायचं आहे। आपले लसूण भाजले आहे, लसूण छान लालसर भाजले आपले। ते 2 मिरच्या टाकूया, कांदा टाकूया। कांदा सुद्धा लालसर भाजून घ्यायचा आहे। कांदा पण भाजलेत आपले, टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो टाकल्यानंतर अर्धा चमच मीठ टाकायचं आहे, जेणे टोमॅटो आपले छान असं लवकर गळतं। टोमॅटोला पण छान असं शिजून घ्यायचं आता 2 मिनिटं। त्याच्यात आपण आता मसाले ॲड करून घेऊया। थोडीशी हळद टाकूया, 1 चमच लाल तिखट, थोडासा गरम मसाला, 1 चमच धना पावडर, 2 चम्मच बेसन भाजलेला, 1 चम्मच जिरा पावडर। सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला। थोडासा आपण याच्यात पाणी ॲड करूया मसाला भाजायसाठी। मसाल्याला छान ग्रेव्ही करायची आपल्याला। मसाला ऑइल सुटायपर्यंत थोडासा शिजून घ्यायचा आहे। बघू शकता आपल्या मसाल्यातून ऑइल सेपरेट झालेला आहे। छान असा मसाला आपला तयार झालाय। आता आपण ह्याच्यामध्ये आपले चिरलेले तोंडले टाकून घेऊया।
तोंडलीला सुद्धा मी पाण्यात ठेवली होती धुवायला, बघू शकता. अशा प्रकारे टोपल्यातच ठेवली होती धुवायला. याच्यातनं काढायचे, आपल्याला भाजी ग्रेव्हीमध्ये टाकायचे तोंडले. ही झटपट सुक्की डब्यासाठी तयार होणारी आणि चविष्ट अशी लागणारी तोंडलीची भाजी आहे आणि खूप सुंदर आहे ही भाजी. खाण्यासाठी पण आपल्या शरीरासाठी पण चांगली आहे. सर्व भाज्या आपण खाल्ले पाहिजे. अशा प्रकारे झटपट तयार होते, काही वेळ पण लागत नाही. आपल्याला ही भाजी सुक्कीच करायचं आहे. छान असं मसाल्यातच परतून घ्यायचंय. एक 5 मिनिटात शिजून पण होते, कवळे आहे. सुकी केलं छान लागते का? ही भाजी सुक्कीच करतात तोंडलीची, पातळ भाजी नाही करत ही. कारण तोंडलीत थोडंसं चिकटपणा असतो ना आतून, त्याच्यामुळे पातळ भाजी चांगली लागत नाही. त्यामुळे त्याला 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि सुक्कीच करत असते मी नेहमी. आणि अशाच प्रकारे करायचा, 1 नंबर तयार होते भाजी. साधी सोपी आणि झटपट तयार होते. आपण ह्याच्यावरून आता प्लेट ठेवणार आहे आणि प्लेटीच्या वरती आपल्याला पाणी ॲड करायचं आहे, जेणेकरून खाली आपली भाजी लागणार नाही आणि खाली पाणी सुटत असते भाजीला. बघू शकता मस्त अशी आपली भाजी सुक्की अशी तयार झालेली आहे. अधूनमधून असं 2-3 वेळा चेक केले भाजीला, जेणेकरून खाली लागले वगैरे तर आपल्याला समजतं. वरून ताटात पाणी ठेवल्यावर भाजीला अजिबात खाली लागत नाही. पाहू शकता तुम्ही, सुंदर अशी भाजी आपली रेडी झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया. मिक्स करून घेऊया. आपण इथे गॅस ऑफ केलंय. पाहू शकता किती सुंदर भाजी तयार झालेली आहे. एकदम लबलबीत आणि मस्त असे सुगंध एकदम मस्त सुटलाय भाजीला. पाहू शकता किती सुंदर आपली तोंडलीची भाजी रेडी झालेली आहे. या प्रकारे तुम्ही पण नक्की बनवा, घरी आणा आणि मस्त असं भाजी बनवा आणि खावा. सुंदर भाजी डब्यासाठी झटपट तयार होती, 1 नंबर अशी टेस्टी लागते खायला सुद्धा. पाहू शकता किती सुंदर दिसते. तर अशा प्रकारे तुम्ही पण नक्की बनवा. कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.